विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट झालेली आहे। पंढरपूरच्या वारीचं राहुल गांधी यांना शरद पवारांनी निमंत्रण दिलंय। सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील देखील यावेळी उपस्थित होते। शरद पवारांनी संसदेमध्ये राहुल गांधींची भेट घेतली आणि आषाढी वारीला येण्याबाबत लवकरच आपल्याला कळवतो असं देखील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी यावेळी सांगितल्याचं कळतंय। पुण्यात राज्यातल्या बातम्यांकडे वळूया। बातमी आहे आता दुधाच्या दराबाबतची। राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय, कारण दुधाला 35 रुपयांचा दर घोषित करण्यात आलाय। दुग्ध विकास मंत्री विखे पाटलांनी सभागृहात ही घोषणा केली आहे। दुधाला 40 रुपये भाव मिळावा यासाठी राज्यातील शेतकरी नेते किंवा शेतकरी देखील आक्रमक झाले होते। त्यानंतर सरकारनं 35 रुपयांचा भाव देऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। दुधाच्या दरवाढीवरून शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलन देखील केलं होतं। आता दुग्ध विकास मंत्र्यांनी 35 रुपये भाव देण्याची घोषणा केली। प्रति लिटर 35 रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या गाईच्या दुधासाठी बघा, सरकारची महत्त्वाची घोषणा आहे। तर 30 रुपये स्थायी भाव आणि 5 रुपयांचा अनुदान असेल, अशा 35 रुपयांचा भाव असणार गाईच्या दुधाला। तसंच दूध भुकटीसाठी प्रति किलो 30 रुपये भाव मिळणार आणि 1 जुलैपासून हे नवीन दर लागू झालेले। दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी विचारात घेता प्रति लिटर 30 रुपये भाव राज्यातील सर्व सहकारी व खाजगी दूध संघांनी शेतकऱ्यांना द्यावा असे सर्व सहमती निश्चित करण्यात आले। त्यानंतर शासन 5 रुपये प्रति लिटर अनुदान थेट दूध उत्पादकांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करेल, जेणेकरून दूध उत्पादक शेतकऱ्यास 35 रुपये प्रति लिटर दर मिळून त्याला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे। 30 रुपये दूध उत्पादकांना संघांनी द्यावे आणि 5 रुपयाचं अनुदान असं 35 रुपयाचा प्रस्ताव त्यांनी जो ठेवलाय तो अपुरा आहे। त्यामुळे हे पाऊच पॅकवाले हा प्रस्ताव स्वीकारणार नाहीत, ही उघड परिस्थिती आहे। आम्ही आवाहन करतोय की त्यांनी याच्यावर पुनर्विचार करावा आणि अनुदानाचं नाटक न करता सरळ दूध उत्पादकांनाच कशा प्रकारे 40 रुपये मिळतील यासाठी प्रयत्न करावेत।